आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे खास अशा तांब्या पितळाच्या दुकानामध्ये. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आपल्या आजी आजोबांच्या काळात वापरले जाणारे सुंदर आणि पारंपरिक भांडे. यातले किती भांडे तुम्ही तुमच्या घरामध्ये बघितलेत? चला तर मग आज तुम्हालाही जुन्या आठवणीच्या काळात घेऊन जाते. हा आहे आपला पुण्यातील मंडई शेजारीच असलेला रामेश्वर चौक. हा जो रस्ता येतो ना इकडनं, हा येतो महात्मा फुले मंडईकडनं रामेश्वर चौकात. आता रामेश्वर चौकात आल्यानंतरच आपल्याला समोरच बघायला मिळेल धारा मेटल नावाचं हे शॉप. हे माझ्या हातात तुम्हाला दिसतच असेल, याला म्हणतात शकुंतला. त्याच्यामध्ये ना जुन्या काळात चहा बनवला जायचा. तर याच्यासारखे अजून युनिक भांडे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हे पण नवीन लेटेस्ट हत्तीची उरली आहे, याच्यामध्ये नक्षी काम वगैरे केलेलं आहे बघा. हे हत्तीची उरली डेकोरेशन साठी कामाला येईल. आता गणपतीमध्ये फ्लावर वगैरे ठेवून, पाणी वगैरे ठेवून, दिवे वगैरे असे गणपती गौरी मध्ये डेकोरेशन साठी कामाला येईल. ह्याच्यामध्ये माझ्याकडे भरपूर व्हरायटी आहे. म्हणजे कसे हे बघा, हा उरली आहे, हे मोर, म्हणजे ह्याच्यामध्ये मोर उरली आहे, मोर दिलेले साईडनी. हे बघा, हे मोर उरली आहे, ह्याच्यामध्ये भरपूर साईजेस आहे. मग हे शेर उरली आहे, ह्याच्यामध्ये पण छोटे मोठे साईजेस आहे. बरोबर. हे हत्ती उरली, परत मोठी साईज आहे, ते दुसरे होते. हा दुसरा एक हत्ती उरली मध्ये एक पॅटर्न आहे, ह्याच्यामध्ये पण भरपूर साईजेस आहे. हे फ्रूट बाउल आहे, फ्रूट वगैरे ठेवण्यासाठी डेकोरेशन डायनिंग टेबल वरती किंवा गौरी पुढे मांडायला. मध्ये माझ्याकडे मग समईमध्ये तुम्हाला सांगितले मोठ्यापासून छोटे प्रकार, भरपूर प्रकार आहे समईमध्ये. हे पिसारी मोर समई आहे, पिसारी मोर म्हणतात त्याला. हे मोर पिसारी समई आहे. हे कोंबडा समई आहे. ह्याच्यामध्ये माझ्याकडे छोटेपासून मोठेपर्यंत पाहिजे तेवढे मोठेपर्यंत आहे. ह्याच्यामध्ये हेवी ते हेवी आणि लाईट ते लाईट वेट मध्ये पण माझ्याकडे. पाणी पिण्यासाठी बॉटल्स आहे तांब्याची. हे ब्रँड आहे, ब्रॉन्झर कंपनीचे आहे. हे 650च्या रेंज मध्ये पासून माझ्याकडे 1200-1500च्या रेंज मध्ये आहे. प्लेन मध्ये ना, हे प्लेन मध्ये. मग नक्षीकाम मध्ये पण आहे, असं कोटिंग वाले पण आहे माझ्याकडे. कोटिंग वाले सगळे 1 लिटरच्या रेंज मध्ये आहे. 1 लिटरच्या रेंज मध्ये आहे. हे घ्या, नक्षीकाम मध्ये बॉटल्स आहे. हे सगळं ब्रँड मध्ये, ब्रॉन्झर म्हणून कंपनीच्या ब्रँड मध्ये. बेडरूम मध्ये रात्री भरून ठेवायला 1 ग्लास पाणी. हे बेडपॉट वगैरे पण आहे. हे 1 लिटरच्या रेंज मध्ये पण आहे याच्यामध्ये. आणि ह्याच्यात पण हे बेडपॉट भरपूर आहे ह्याच्यात. हा, ह्याच्यामध्ये पण भरपूर शेप्स आहे माझ्याकडे. हे म्हणजे रेंजेस पाहिजे ती रेंज आहे. 550च्या रेंज पासून 1000, 1500, 2000 रुपये. हा ग्लास, छोटा ग्लास दिलेला बारक्या मुलांना पाणी प्यायला. बाकी असं स्टोरेज साठी आहे, रात्रीच्या स्टोरेज साठी आहे. मग माझ्याकडे हे जग्स आहे स्टोरेज साठी. हे हँडमेड जग आहे कॉपरचा, मुघलाई जग म्हणून म्हणतात आपण. पूर्वीच्या असं मुघलाई जग पितळामध्ये यायचं. आता हे तांब्यामध्ये आपण बनवलेले आहे, प्युअर मध्ये, मुघलांच्या काळांचा आहे. हा 2800च्या रेंज मध्ये बसतो. हा हँडमेड आहे, कम्प्लीट ठोकून काम करून बनवलेलं आहे. हा, हे हँडल पितळाचा येतो, कारण की त्याला हँडल करायला व्यवस्थित असतो. हे स्टँड पण पितळाचं दिलेलं आहे. पूर्ण म्हणजे एक लुक बनवलेलं आहे त्याला. हे हाताने बनवलेलं कारिगिरीचं काम आहे. हे हेवी मध्ये पण. हे एक असं नॉर्मल जग पण आहे, हे पण हँडमेड आहे. याला हँडल आम्ही पितळाचं दिलेलं आहे, कम्प्लीट हँडमेड जग आहे. हा पण 2200-2300च्या रेंज मध्ये. हा एक जास्त ट्रेंड मध्ये माझ्याकडे चालतो. हा पण एक 1.5 लिटरचा जग आहे. जगच्या एक नवीन एक बॉटल टाईप जग आहे स्टोरेज साठी. चांगली क्वालिटी आहे, कंपनीचं आहे, पण ब्रँड आहे. हे पण हे बसतो काहीतरी 2300-2400 रुपयाच्या रेंज मध्ये, पण क्वालिटी येणार. पूर्ण हँडमेड आहे, पूर्ण प्युअर मध्ये. पितळाचं असं ढाकण दिलेलं आहे त्याला, कम्प्लीट पितळेचं झाकण आणि तांब्याचं आणि एअरलॉक आहे. काय प्रॉब्लेम येणार नाही, किती काही करा. एक ढाकणवाला ग्लास आहे. हा खूप ट्रेंड मध्ये माझ्याकडे चालतो. 750-800च्या रेंज मध्ये. ह्याला आपण ढाकण बनवलेलं आहे ग्लास. म्हणजे काय, तुम्ही समजा भरून ठेवलंय की बाबा पाणी प्यायला वेळ आहे, तर तो असं भरून ठेवू शकतो, झाकण लावून ठेवू शकतो. काय आतमध्ये पडणार नाही घाण वगैरे काय. त्यासाठी झाकणवाला आम्ही ग्लास बनवलेला आहे. हा पूर्ण हँडमेड आहे, कम्प्लीट तांब्याचा आहे. मग बिगर झाकणवाले असे माझ्याकडे भरपूर व्हरायटीचे हँडमेड ग्लास बनवलेले आहे. हा जग बरोबर एक शेपचा ग्लास बनवलेला आहे, मुघलाई ग्लास आहे. हा 550च्या रेंज मध्ये आहे. मग हा डमरू ग्लास आहे, हा 450च्या रेंज मध्ये. पूर्ण कम्प्लीट हँडमेड मध्ये, सगळं हँडमेड मध्ये, प्युअर कॉपर मध्ये. याच्यामध्ये काही कोटिंग प्रकार हा काहीच नाहीये. कूलर ग्लास आहे रेंज मध्ये. हे बसतंय काहीतरी 350च्या रेंज मध्ये ग्लास बसतो. हा मॅट फिनिश ग्लास आहे. हा पर पीस 350 रुपयाला बसतो. मॅट फिनिश ग्लास आहे हा कम्प्लीट. काळा पडणार नाही, घासायची गरज. माझ्याकडे डब्बे आपले स्टोरेज साठी पितळाचे.
घरगुती डब्बे. हा टिफिनचा डब्बा आहे. पूर्वीचा जसा टिफिनचा डब्बा असायचा तसा टिफिनचा डब्बा आहे जेवणासाठी. ओके. जेवण घेऊन जायला हा असा स्पून आहे. हा असा स्पून दिलेला, हा लॉकिंग करण्यासाठी स्पून दिलेला. हा स्पून असा काढायचा. हा पूर्ण असा आहे. हे बघा, हा पूर्ण टिफिन आहे जेवण घेऊन जायला. कम्प्लीट 3 कप्पेचा टिफिन आहे. कम्प्लीट 3 तळे डबा 3 थाळी डबा आहे. आणि त्याला एक चमचा पण चमचा पण आहे जेवण करायला. तो हेवी आहे ऍक्च्युली, तो लॉक साठी दिलेला आहे. तुम्ही जेवण पण करू शकता. तो स्पून काम. दोन्ही काम होतं त्याच्यामध्ये. आणि दादा किंमत काय असणार? हा बसेल तुम्ही 3,500-4 हजारच्या रेंज मध्ये बसतो हा. हे पितळाचे डब्बे स्टोरेज, धान्य स्टोरेज साठी. याच्यामध्ये पण सगळी साईज आहे आपल्याकडे. 13, 14, 15, 16, 17, 18 कलई बिलई सगळं करून. पूर्ण हँडमेड आहे. ठोक्या बिक्या मारलेले आहे. केली का? आतून कलई केलेले आहे. त्याच्यामध्ये साईज मिळतील. साईजेस पाहिजे तेवढी साईजेस आहे. मोठी ते छोटीच्या छोटी आणि मोठी तर मोठे. हो, हो. मग हे पूर्वीचे असे कढीवाले डब्बे यायचे. हे पण आहे स्टोरेज साठी. हा, हा. कढीचे ना? कढीचे डब्बे. हे बघा अशी कढी आली त्याला. कढी आलेली आहे. बॉटम आहे असं बाहेर पट्टी आलेली आहे. हा 1 पीस मध्ये पूर्ण डब्बा आहे. 1 पीस मध्येच आहे ना? हा जॉईंट बिंट काहीच नाही त्याला. ते एक डिझाईन म्हणून दिली. डिझाईन म्हणून दिलेले त्याला. आणि हा गोलवाला? हा पेढी घाटी डब्बा पूर्वीचा. आपला खाकरा बिगरा ठेवण्यासाठी, काय आपला पापड वगैरे ठेवण्यासाठी किंवा लाडू बिडू ठेवण्यासाठी. हा असा पेढी गाडी डब्बा. याच्यामध्ये 3 साईज आहे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे. हा किलोचा रेंज मध्ये. हा काहीतरी 2500 ते 2800 रुपये किलो आहे. किलोवरती मिळतं. किलोवरती भेटणार तुम्हाला. याच्यामध्ये पण माझ्याकडे 3, हा पूर्ण 3चा एक सेट आहे. हे 1 पीस मध्ये नवरंग आहे पाणी पिण्यासाठी. नवरंग म्हणतात का? नवरंग हंडा म्हणतात त्याला. ओके. हे बघा, नवरंग हंडा म्हणतात त्याला आपण. मस्तच आहे ना? हम्म. आणि जड आहे दादा? जड आहे. हो. पातळ पण काय ठेवत नाही जास्त. हा बसतो अंदाज 2800 ते 3000च्या रेंज मध्ये हा साईज बसतोय. साईजची सगळी व्हरायटी येणार त्याच्यामध्ये. साईज आणि व्हरायटी पण भरपूर Variety आहे याच्यामध्ये. असं पण शेप आहे. मग हे मटके पाणी स्टोरेज साठी 4500च्या रेंज मध्ये आहे. गोलवाले आहे ना हे? हा गोलवाले असे मटके. हे बघा असे मटके येणार. हो. मग घंगाळ आहे आपल्याकडे. देवपूजा करण्यासाठी घंगाळ आहे. हे मोठ्यापासून छोटेपर्यंत आहे. मोठे तर मोठा पण आहे आणि छोटे तर छोटा पण आहे त्याच्यामध्ये. हे भरपूर पाहिजे ती व्हरायटी आहेत आपल्याकडे. सर्वात मोठी साईज आहे 26 नंबरचा. हा. 8,500-9 हजारच्या रेंज मध्ये बसतोय. कम्प्लीट हँडमेड आहे. आणि हे पातेले, हे पातेले स्वयंपाकासाठी. हा आपल्याकडे एक ब्रँड वाला पातेलं आहे. पूर्ण म्हणजे फ्लॅट बॉटम मध्ये आलेलं आहे. कलई केलेलं आहे. हा. हे बघा ब्रँड आहे आमचं, लिली ब्रँड म्हणून. डिझाईन खूप छान केली ना पातेल्यावरती. हा त्याच्यामध्ये 3,500 पासून 5,000, 6,000 प्रत्येक साईजचा रेट आहे याच्यामध्ये. पर पीस ना? पर पीसचा रेट आहे याच्यामध्ये. हा क्वालिटी विथ झाकण येणार. झाकण पण पितळाचंच येणार ओरिजिनल. झाकण पण येणार त्याला पातेल्याला? येस, पितळाचं झाकण येणार. असं पूर्ण झाकण येणार पूर्ण. हा असं पातेल आहे. हा. मग बादली आहे माझ्याकडे देवपूजण्यासाठी. नक्षी कामाची बादली आहे. हे बघा पितळाची बादली आहे. ही पण आहे 3,3200 रुपयाच्या रेंज मध्ये ही बादली पूर्ण आहे. नक्षीकाम केलेलं आहे नक्षीकाम केलेलं आहे. देवपूजा करण्यासाठी बादली लागते आता. ना? हो, हो. आंघोळ वगैरे करण्यासाठी. अष्टलक्ष्मी उरली आहे. ओके. मग अशी आपण ते हा त्याच्यामध्ये आता स्क्वेअर मध्ये पण आलेले आहे. हा, हा. हे बघा छान असं फुलाचा आकार आहे ना? फुलाचा आकार भरपूर साईजेस आहे. स्क्वेअर ओरली मध्ये. स्क्वेअर उरली म्हणून. हे बघा माझ्याकडे कुकर आहे. पितळाचा ओरिजिनल कुकर आहे. 3 लिटर पासून 5 लिटर. ओरिजिनल पितळाचा कुकर. कोटिंग नाही, काय नाही, काय नाही. हा. ओरिजिनल पितळाचा कुकर आहे. कलई विलई केलेलं आहे. हे बघा सिट्टी विट्टी सगळं भारीच आहे ना? हँडल बिंडल एक नंबर. हो. आणि हे हा 3 लिटरचा कुकर आहे. हेवी येणार. 3 लिटर मध्ये ना? 3 लिटर मध्ये. याच्यामध्ये मोठा 5 लिटर मध्ये पण आहे. हा. सगळी रेंज आहे याच्यामध्ये पण. ओके. आणि किंमत काय? किंमत हा 5,500 रुपयाच्या रेंज मध्ये बसतो. 3 लिटरचा. 5 लिटरचा 6,500-7 हजारच्या रेंज मध्ये बसतो. साठी द्यायला डिनर सेट पाहिजे कम्प्लीट. ताट 6, वाटी 6, 12. मग हा हंडी डायनिंग टेबल वरती आहे. ग्लास जग. हा पूर्ण सेट 40,000च्या रेंज मध्ये पूर्ण डिनर सेट बसतो हा. ओके. ओके. किती भांडे हा असतात? हा बसतो अंदाज 36 ते 40 भांडीच्या आसपास असतात ते. चमचे वगैरे सगळे येणार त्याच्यामध्ये. अच्छा. हा मग हा माझ्याकडे तेलाची किटली आहे. 1-2 लिटर पासून 5 लिटर पर्यंत तेलाची किटली आहे 5 लिटर माझ्याकडे. मध्ये ना? हा हे 2 लिटरची किटली आहे. हे बघा हा 2800 रुपयाला किटली आहे. ओके. आणि आतून कशी? 2 लिटर पूर्ण पितळाची आहे. पूर्ण. काही प्रॉब्लेम नाही. 1 पीस मध्ये
जॉईंट काहीच नाहीये. प्युअर हे बघा, चाय साखर ठेवण्यासाठी किंवा काही पण चॉकलेट वगैरे ठेवण्यासाठी हा पितलाचा प्युअर मॅट फिनिश डब्बा आहे. लीक प्रूफ येणार, काही प्रॉब्लेम येणार नाही, बेस्ट क्वालिटी आहे. मॅट फिनिश आहे, काळं पडणार नाही, विथ स्टँड आहे. ते स्टँड पण त्याला स्टँड ह्याचा आहे, MS चा आहे आणि त्याला पितळाचे आपण डबे त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. म्हणजे पूर्ण पूर्ण सेट सकट आहे. सेट स्टँड सकट 4,500 हा पूर्ण सेट बसतो. 6,000 हा बंब बसतो. कम्प्लीट हँडमेड आहे. छोटा, आता मोठा तर घेऊ शकत नाही, मोठा 20,000च्या आसपास 22,000च्या आसपास जातो. म्हणजे शो साठी तुम्ही छोटा बंब हा घेऊ शकता. एक बंबाची आठवण म्हणून हा तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही 2 ग्लास गरम पाणी करू शकता. 2 ते 3 ग्लास गरम पाणी होतं मस्त व्यवस्थित. बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी प्युअर हँडमेड आहे. तांब्याची आहे प्युअर. बिर्याणी कलय बिलय केलेली आहे. बिर्याणी अंडी आहे तांब्याची, प्युअर हँडमेड आहे. किंमत हेवी येणार, 5,500 रुपयाला बसतीये. ओके. हँडमेड आहे असते का complete. दादा साईज? हा याच्यामध्ये एकच साईज बनवलेली आहे आपण. रेग्युलर 1.5 ते 2 किलोच्या आसपास होऊन. हे मोर पंचपाळ आहे, त्या ट्रेड मध्ये असतो. 350-400च्या रेंज मध्ये हे मोठी साईज आहे. 600-700च्या रेंज मध्ये आहे. मग खलबत्त्या आहे 4,500, 5,500, 3,500, 2,500, 3,500, 4,000, 5,000. हे लेटेस्ट मध्ये असे मस्त छोटे खलबत्ते आलेले राऊंड मध्ये. शेप पण नवीन आहे, क्वालिटी येणार आणि ब्रॉड आहेत ना. ब्रॉड आहे, कुटायला पण व्यवस्थित होईल. छोटे मोठे डब्बे पण आहे स्टोरेज साठी, गिफ्टिंग साठी पण मस्त आहे. काय बजेट असेल तर 750-800च्या रेंज मध्ये मस्त छोटा डब्बा आहे. ठोकेचा आहे पितळाचा. गिफ्टिंग साठी लय मस्त केलेला जग आहे. भरपूर काम केलंय. भरपूर नक्षी काम केलेलं आहे. पितळाचा जग आहे हा, पाणी पिण्यासाठी मस्त. 2,500-3,000 रुपयाला जग बसतो हा. मग आपल्याकडे छोटे दीपलक्ष्मी प्लस गणपती आहे. हे बघा, हे दीपलक्ष्मी आहे आणि त्याच्या पुढे गणपती ठेवलेला. मूर्त्या पण आहे आपल्याकडे. हा सेट पाहिजे सेट भेटेल तुम्हाला. सिंगल गणपती पाहिजे आणि त्याच्याबरोबर दीपलक्ष्मी पाहिजे तर हा पूर्ण सेट भेटेल. आणि मग नुसतं दीपलक्ष्मी पाहिजे छोटे तर छोटे पासून मोठ्यापर्यंत माझ्याकडे दीपलक्ष्मी पण आहे आणि गणपती पण आहे. छोटे गणपती पण आहे, मोठे गणपती पण आहे. मग गाय वासरू पण आहे आपल्याकडे प्लेन मध्ये. हे बघा, मोठे गाय वासरू पण आहे आपल्याकडे. मग हे बघा मोठे. हे रेंज कसं आहे, 850 पासून माझ्याकडे 10-11 पर्यंत, 12,000 पर्यंत. जसं तुम्ही साईज घेणार तसं त्या रेंज मध्ये ते तुम्हाला भेटून जाईल. 1,800 पासून माझ्याकडे 30,000 पर्यंत दीपलक्ष्मी, 30-40,000 पर्यंत सगळे साईजेस भेटेल तुम्हाला. हा, हे गणपती पण आहे छोटे ते पासून मोठे पर्यंत. मग आपल्याकडे फ्लावर पॉट पण आहे पितळाचे, छोटे पासून मोठे पर्यंत. हा सर छोटी साईज आहे. ह्याच्यापेक्षा पण मोठे फ्लावर पॉट पण भेटेल. पूर्ण हँडमेड नक्षी काम. हे फ्लावर पॉट बसेल तुम्हाला 2,200 रुपयाला. फ्लावर पॉट बसेल. काशे थाळी सेट. हे बघा, फ्लावर आहे त्याच्यामध्ये, फ्लावर पॅटर्न आहे कम्प्लीट. हा पूर्ण सेट आहे कम्प्लीट. ग्लास, वाटी, डिश, चम्मच. किती भांड्यांचा? हा पूर्ण सेट आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 भांड्यांचा पूर्ण सेट आहे हा. 4,500 रुपयाच्या रेंज मध्ये बसतो हा.